काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही. घाम पुसत गिरीशच्या नराधम बापानं सांगितलं. त्यांना वाटू लागलं की हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची आबरू जाईलच, शिवाय शिक्षाही होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या. जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका. पोलीस कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये असा विचार करून प्रभाकर शांत झाली. मात्र गिरीशने लवकरात लवकर काव्याला घटस्फोट द्यावा अशी अट त्यांनी घातली. दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे गिरीशने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सहीही केली. पहिल्या सुनावणीतच काव्याला घटस्फोट मिळाला. आता काव्या स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून राहायची. नीट खात नव्हती, कोणाशी बोलत नव्हती. मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरे वाईट तर करून घेणार नाही ना, असा विचार सतत मनात येत असल्याने प्रभाकर आणि सीमा यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वतःलाच अपराधी मानत होते. काव्याने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे यासाठी काय करायला हवे हेच त्यांना समजत नव्हते. काव्या बाळा, बघ कोण आले आहे, तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काही नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिलं आणि ती बघतच राहिली. तनय, तिच्या तोंडून शब्द फुटले. एकेकाळी काव्या आणि तनयचे एकमेकांवर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत. हे प्रभाकर आणि सीमा यांना माहीत होतं. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वतःच काव्याच्या आयुष्याचा निर्णय घेतला. आता मात्र तनयच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता, असा विचार करून त्यांनी तनयची काव्याशी भेट घडवून आणली. थोडेसे संकोचत तनयने विचारले, कशी आहेस काव्या? तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मला विसरलीस का? अगं मी तनय आहे, तनय. आठवते का? तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले, तरीही काव्या गप्पच होती. तनय हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चुकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे, कॅन्टीनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे, तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. काव्या मात्र बकास नजरेने पाहत होती. तिची अशी अवस्था पाहून तनयचे डोळे पाणावले. तो म्हणाला, काव्या, तू स्वतःला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतले? जे घडलं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वतःला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दुःख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना.
तर मग मी काय करू? मी तेच केले ना जे माझ्या आईवडिलांनी सांगितले. पण मला काय मिळाले? डोळे पुसत काव्याने विचारले. तिचे बोलणे ऐकून सीमा हुंदका देत रडू लागल्या. काव्याचा हात आपल्या हातात घेऊन तनय म्हणाला, कधी आपल्याकडूनही चुका होतात. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वतःचे जीवन नरकासारखं करायचं. जीवन आपल्याला हेच सांगत असतं की आपण आपली वाट स्वतः शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे. काव्या, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे. तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना. त्यांच्यासाठी, स्वतःसाठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल काव्या. तनयच्या बोलण्याचा काव्यावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो असे का होते तनय? कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ. तुझ्यासमोर तुझं सुंदर जग आहे. तनयच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की काव्या, अजूनही मी तिथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे, जिथे तू मला एकट्याला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे. काव्या, मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळून टाकेन. तनयच्या छातीवर डोकं ठेवून काव्या ओक्साबोक्शी रडू लागली. जणू कधीचे साचून राहिलेले दुःख घळाघळा डोळ्यातून उगळत होते. मनातले दुःख अश्रूंवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी तनयनेही तिला मनसोक्त रडून दिले. बाहेर उभ्या असलेल्या प्रभाकर आणि सीमा यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू ओघळत होते. पण आज ते आनंदाश्रू होते. समाप्त. धन्यवाद.